उरणच्या मोरा बंदरातील गाळात 3 बोटी रुतल्या। घारापुरी बेटावरून भाविकांना घेऊन येताना अपघात, तर 500हून अधिक नागरिक अडकल्याची माहिती। येत्या 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर निवडणूक आयोग घेणार निर्णय। दोन दिवसात 269 शासन निर्णय जारी। आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारची लगबग सुरू। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्रातल्या नावांकडे सर्वांचं लक्ष। आढळराव पाटलांनी घेतली अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंची भेट। आढळरावांच्या अजित पवार गटामध्ये प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण। आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांची सभा। कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रानंतर जाधव आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। शिंदे गटाच्या 4 जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीची नजर। रामटेक, वाशिम, हिंगोलीवर भाजपचा डोळा, तर मावळच्या जागेवर अजितदादा गटाचा दावा। दिल्लीतील बैठकीत मागणी, सूत्रांची माहिती। बारामतीतील कार्यक्रमानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज पुन्हा एकाच मंचावर येणार। पुण्यातील रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला राहणार उपस्थित। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर। निवडणुकीच्या कामाला लागा, अंधेरीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आवाहन। नागपुरात उपवासाची भगर खाल्ल्यानं 50 जणांना विषबाधा। मेयो रुग्णालयात 34 जणांवर उपचार सुरू। मुंबई उपनगरीय लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन। आणि आता काशीप्रमाणे नागपुरातील वैनगंगा नदीची महाआरती संपन्न। वैनगंगा महोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी।